नांदेड़ जिले के सामाजिक न्याय विभाग के अंतर्गत आने वाले माहौर, हदगांव, उमरी, नायगांव इन 4 सरकारी आवासीय विद्यालयों के अनुसूचित जाति और नवबौद्ध 60 विद्यार्थी बुधवार 16 अप्रैल को श्रीहरिकोटा के लिए शैक्षिक यात्रा पर रवाना होंगे। ये शैक्षिक यात्रा सुबह 9 बजे सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड़ कार्यालय से जिलाधिकारी राहुल कर्डिले द्वारा हरी झंडी दिखाकर रवाना होने जा रही है। श्री गुरु गोविंद सिंह जी हवाई अड्डे से इन सभी 60 छात्र छात्राओं का हवाई सफर शुरू होगा। जिंदगी में पहली बार ये विद्यार्थी सरकारी खर्चे से एरोप्लेन से सफर करेंगे। भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन इसरो श्रीहरिकोटा में 16 से 19 अप्रैल के दौरान 4 दिवसीय शैक्षिक यात्रा में ये छात्र छात्राएं विज्ञान का अध्ययन करेंगे। प्रत्येक विद्यालय से 15 छात्र छात्राएं और उनके साथ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षक शामिल होंगे। इस शैक्षिक यात्रा का सारा खर्चा शासन द्वारा किया जाएगा। ये एक बेहद महत्वपूर्ण अध्ययन दौरा है, ऐसी जानकारी समाज कल्याण कार्यालय के सहायक आयुक्त शिवानंद मीनगिरे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दी है। आपल्या नांदेड जिल्ह्यातील समाज कल्याण अंतर्गत जे 4 निवासी शाळा आहेत त्या निवासी शाळेतील जवळपास 60 विद्यार्थ्यांना आपण इस्रो येथे श्रीहरिकोटा येथे उद्या घेऊन जाणार आहोत। सदर विद्यार्थ्यांना विज्ञानाचा धडा मिळायला पाहिजे, विज्ञानामधून त्यांना काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे। तसेच त्यांना हवाई जहाजामधून आपण प्रवास करून घेऊन जाणार आहोत। आपल्या विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हवाई जहाज प्रवास कसा असतो तो एक वेगळा अनुभव त्यांना मिळणार आहे। हवाई जहाजाने जाणे येणे आणि त्यांची सर्व व्यवस्था आपण समाज कल्याणच्या वतीने करणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते उद्या 9 वाजता सकाळी 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय भवन परिसरातून त्यांना हिरवी झंडी दाखवून त्यांचा प्रवास आपण त्या ठिकाणापासून सुरुवात करणार आहोत। तरी आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विज्ञानामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि सायंटिस्ट कसे असतात हे प्रत्यक्षरित्या श्रीहरिकोटा या ठिकाणी जाऊन इस्रोचा ते अभ्यास करणार आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्या अनुषंगाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी, तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी हा इनोव्हेटिव्ह प्रोग्राम म्हणून त्यांनी मान्यता दिलेली होती आणि तो आता आपल्याला फळास आलेला आहे। किती दिवसाचा दौरा? सर 16 तारीख ते 19 तारखेपर्यंतचा हा दौरा आहे आणि हा वैज्ञानिक दौरा आहे। विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना अभ्यासामध्ये एक मदत व्हावी म्हणून हा आपण अभ्यास दौरा काढलेला आहे। तर या विद्यार्थ्यांची निवड कोणत्या आणि कशातून झाली? आपण प्रत्येक शाळेमध्ये आमच्या निवासी शाळेत 200 विद्यार्थी असतात। त्या 200 विद्यार्थ्यांची आम्ही एक्झाम घेतलेली आहे। 9व्या वर्गातील विद्यार्थी हे सर्वजण 9व्या वर्गातले विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घेतलेली आहे आणि परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत मेरिट लिस्टनुसार आपण प्रत्येक शाळेचे 15-15 विद्यार्थी, मुलं आणि मुली हे दोन्ही त्या ठिकाणी आहेत, त्यांची निवड आपण परीक्षेद्वारे केलेली आहे।